नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोतावर्ग अनुमोदामी मंगल मैत्री। आज विशेष रूपाने अनेक दिवसापासून आपण मानसिक तणाव आणि त्या तणावाचे स्वरूप, कारणे, इम्पॅक्ट या साऱ्या बाबीवरती सविस्तरपणे काम करत काही यूट्यूबच्या माध्यमातून आलेले सुझाव, सूचना, आपणच केलेलं अनेक तत्वज्ञान प्राप्त करण्याचा आग्रह या रूपाने मानसिक तणाव उत्पन्न करणाऱ्या कारणातील काही ठोस कारणांची चर्चा झाली पाहिजे या आग्रहास पूर्णत्व देताना जाणीव झाली की आपल्या मरणाचा रोग कुठे आहे। अर्थातच की दैनंदिन जीवनामध्ये उत्पन्न होणारा मानसिक तणाव आणि त्यातील काही प्रमुख कारण की जसे त्या प्रमुख कारणापैकी एक आहे नाते आणि संबंध, मेंटल स्ट्रेस अँड रिलेशनशिप, मानवी मनाचा तणाव आणि नातेसंबंध। अर्थातच नातेसंबंधातून उत्पन्न झालेला मनाचा तणाव। खऱ्या अर्थाने नातेसंबंधातून तणाव कसा काय उत्पन्न होईल हा एक मोठा प्रश्नार्थ आहे। का नातेसंबंध हे तर आनंद देणारे आहेत। नातेसंबंधाची निर्मितीच ही माणसाच्या सुखासाठी होते आणि जर त्या नातेसंबंधाच्या निर्मितीतून जर तणाव, नैराश्य, दुःख, चिंताग्रस्त अवस्था उत्पन्न झाली तर ते कोणते नातेसंबंध आहेत, कोणत्या नातेसंबंधातून तणाव उत्पन्न होतो आणि कोणत्या नातेसंबंधातून प्रेम, आल्हाददायक वातावरण, मैत्री, करुणा, सामंजस्य आणि अधिष्ठान निर्माण होते। आता साधारणतः या दोन गोष्टींना एकत्र करून आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सारेच नातेसंबंध तणाव उत्पन्न करीत नाहीत आणि सारेच नातेसंबंध प्रेमही देत नाहीत। प्रत्येक नातेसंबंध चांगलेच असतील असेही नाही आणि सर्वच नातेसंबंध सरसकट वाईटच असतात असेही नाही। जेवढ्या व्यक्ती तेवढे नातेसंबंध, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या त्या व्यक्तीच्या विविध नातेसंबंधाच्या व्याख्या, जेवढ्या व्यक्ती तेवढे व्यक्तिमत्व, जेवढे व्यक्तिमत्व तेवढे नातेसंबंधातून तयार झालेले आयाम आपल्याला पाहायला मिळतात। अनेक लोकांचं नातं हे निस्वार्थ भावनेतून जन्माला येते आणि काही लोकांचं नातं हे स्वार्थातूनच जन्म घेते। हे दोन फरक आहेत। नित्य नियमाने आपण जाणताना, पाहताना, या निसर्गात वावरताना घर, परिवार, मित्र, ऑफिस, उद्योग या समग्र व्यावहारिक जीवनामध्ये वास्तव्य करताना, जगताना या नातेसंबंधाकडे काळजीपूर्वक पाहणे, जर प्रेम, मैत्री, करुणा देणारा नातेसंबंध असेल तर त्या नातेसंबंधाला जपलं पाहिजे आणि एखाद्या नातेसंबंधातून केवळ नैराश्य उत्पन्न होत आहे, केवळ मनाच्या विविध तणावाला जन्म देत आहे, त्या मात्र नातेसंबंधाला त्याग करण्याकरिता मनाच्या तयारीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे।
मग कोणते असे नातेसंबंध, कोणतं असं रिलेशन आहे की ज्यातून केवळ मैत्री उत्पन्न होऊ शकते, करुणा उत्पन्न होऊ शकते, दया उत्पन्न होऊ शकते, आपल्याबद्दलची सहानुभूती उत्पन्न होऊ शकते? ते कोणतं रिलेशन आहे? या संबंधाला ओळखण्याची ऊर्जा आपल्यामध्ये असली पाहिजे. जर नातेसंबंध तुम्हाला ओळखता आलेच नाही तर कधी कधी मनुष्याचं मन चुकीच्या नात्यांमध्ये अडकून राहतं. आणि एकदा का तुम्ही चुकीच्या नातेसंबंधामध्ये अडकून बसलात तर चुकीच्या नातेसंबंधातून उत्पन्न होणारा तणाव, परिस्थिती ही केवळ नकारात्मकतेकडे घेऊन जाते. आणि म्हणून इथे आता मानसशास्त्र आणि बुद्ध तत्वज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन आपल्यासाठी काम करतात. आणि आपल्यासाठी काम करताना हा संदेश देतात. एकीकडे मानसशास्त्र थिअरी आपल्याला संबोधित करते की आपल्या जीवन प्रवासामध्ये उत्पन्न होणारे, निर्माण होणारे आणि आपल्याद्वारा स्वीकारल्या जाणारे नातेसंबंध कोणते आहेत, स्वीकारल्या जाणारे. आता याच्या वेगळी एक नातेसंबंध असतात की त्या नातेसंबंधामध्ये तुमचा स्वीकार नसतो, सहमती नाही, तुमचा होकारही नाही. तुमच्या सहमतीशिवाय एखादं नातं बिल्डअप झालं, उभं राहिलं, नातेसंबंध तयार झाले तर त्या नातेसंबंधातून नकारात्मक भाव, नैराश्य, दुःख आणि अविश्वास जन्माला येतो. आणि म्हणून असे किती नातेसंबंध तुमच्या आयुष्यात आहेत की ज्या नातेसंबंधाचा तुम्ही मनस्वी स्वीकार केला आहे, आणि किती असे नातेसंबंध तुमच्या आयुष्यात आहेत की जे दुसऱ्यांच्या प्रभावामुळे, परिवार, कुटुंब, मित्र यांच्या आग्रहाखातर एखाद्या नातेसंबंधाचा स्वीकार करावा लागला. स्वीकार आणि अस्वीकार. मला एखादं नातेसंबंध नको होतं, परंतु जे नातेसंबंध स्वीकार करावा लागला त्याचा प्रभाव होता माझ्यावरती, पैशाचा, धनाचा, संपत्तीचा, ताकदीचा, जबरदस्तीचा. तुमच्या मनाच्या विरुद्ध एखाद्या नातेसंबंधाला थोपवण्यात आले, तुमचा स्वीकार नाही. तिथे ताण उत्पन्न होणार, तिथे तणाव जन्म घेणार आणि त्या मनाच्या तणावातून उत्पन्न झालेली प्रचंड नकारात्मक ऊर्जा तुम्हाला दुःखात घेऊन जाणार. आणि म्हणून जेवढे तुमच्या आसपासचे नातेसंबंध तुम्हाला दिसून येतात त्या नातेसंबंधांच्या प्रती तुमचं इन्व्हॉल्वमेंट किती आहे, त्याच्यात तुमचा सहभाग किती आहे, आणि जो सहभाग आहे तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. पॉझिटिव्ह इन्व्हॉल्वमेंट अँड नेगेटिव्ह इन्व्हॉल्वमेंट काय आहे? जर सकारात्मक सहभाग असेल, पार्टिसिपेशन्स असेल, इन्व्हॉल्वमेंट असेल, देन पॉझिटिव्ह एनर्जी विल क्रिएट. जर नकारात्मक असेल तर तिथे तणावच जन्माला येणार. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या आसपासचे नातेसंबंध सकारात्मक, नकारात्मक, स्वीकारात्मक की त्याच्यापासून दूर जाण्यासाठी आहे. म्हणून या नातेसंबंधाच्या साऱ्या गोंधळातून मुक्त होण्यासाठी आपल्याला नातेसंबंध आणि त्याच्या बाबतीतली तुमची भूमिका, व्यक्तिगत, माय पर्सनल एक्सपिरियन्स अँड व्ह्यू पॉइंट अबाउट माय रिलेशनशिप, माझ्या स्वतःच्याच नातेसंबंधाच्या प्रती माझ्या स्वतःचे काय मत आहे. कधी कधी असं होते की जे नातेसंबंध आपले आहेत, एस्टॅब्लिश झालेले आहेत,
जेवण करतो, भोजन करतो, एकत्र फिरायला जातो, गप्पा मारतो आणि उद्या त्याच्या नातेसंबंधाच्या प्रती मला फार काही धीरगंभीर वाटत नाही. आणि असे काही नातेसंबंध आहेत की त्या नातेसंबंधातून थोडी धीर गंभीर वाइब्स तयार होतात, तरंग तयार होतात. ते नातेसंबंध माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये ही भावना पुन्हा पुन्हा जन्माला येते. असे किती नातेसंबंध आहेत की ज्या नातेसंबंधांच्या प्रती तुम्ही गंभीर आहात. आणि म्हणून आजकाल आपण म्हणतो की आय एम नॉट सिरियस अबाउट दिस रिलेशनशिप, आय एम नॉट सिरियस अबाउट दॅट रिलेशनशिप, दिस रिलेशनशिप इज व्हेरी टेम्पररी फॉर मी. काही काही लोक मत व्यक्त करतात की हे नातेसंबंध माझ्यासाठी क्षुल्लक आहेत, मी फार गंभीर नाही. आणि काही नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये माणसं स्वतःला गंभीर करून घेतात. क्षणिक आणि क्षुल्लक नातेसंबंध तणाव निर्माण करतात का गंभीर आणि दीर्घ नातेसंबंध तणाव निर्माण करतात? ह्या दोन गोष्टींमधलं अंतर आपल्याला जाणणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याच नातेसंबंधाबद्दल आपण स्वतः जागृत होऊन त्या नातेसंबंधाचे स्वरूप कोणते आहे? तुम्ही स्वतः एक नातं घेऊन कोणाच्या तरी आयुष्यात जात आहात आणि कोणीतरी एखादं नातं घेऊन तुमच्या आयुष्यात येत आहे. ह्या दोन गोष्टी आयुष्यात नेहमी घडतात. चालता बोलता, ऑफिसमधलं नातं, कुटुंबातलं नातं, मित्रमैत्रिणीमधलं नातं, एका मर्यादित कार्यक्षेत्रातलं नातं, एक उद्योजक म्हणून आलेलं एखादं नातं. अशा अनेक छोट्या 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 जीवनाच्या अवस्थेत अनेक लोक कोणत्या ना कोणत्या तरी संबंधाने आपल्या आयुष्यात येतात. आणि ते आलेलं नातं ते निसर्गाने नैसर्गिक स्वरूपाने घडवलेला एक नातेसंबंध कोणत्या स्वरूपाने तुमच्या आयुष्यात आला त्याचं स्वरूप जाणणे हे अत्यंत आवश्यक आहे. जर त्याचे स्वरूप जाणण्याची ऊर्जा आपल्यामध्ये नाही, नातेसंबंध बनत आहेत ते बिघडत आहेत, नातेसंबंध बनत आहे आनंद मिळत आहे, नातेसंबंध बिघडत आहे दुःख मिळत आहे, तणाव येत आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये अनेक लोक आले आणि अनेक लोक निघून गेले. माझ्या आयुष्यामध्ये अनेकांचा सहवास आला पण तो टिकला नाही. मित्र म्हणून कोणी टिकला नाही, मैत्रीण म्हणून कोणी टिकली नाही, नातेवाईक ज्ञाती संबंधी म्हणून कोणी टिकला नाही. आणि मग बऱ्याच वेळेला मनुष्य आपल्या स्वतःलाच कोसण्याचा प्रयत्न करतो. माझ्यात काहीतरी कमी आहे. मग कधी कधी नातेसंबंध न टिकल्यामुळे त्या गोष्टीचा दोष आपल्या नशिबाला देतो. काही लोक पूर्वजन्माला देतात, काही लोक आपल्या स्वतःवरती दोष ओढावून घेण्याच्या ऐवजी दुसऱ्यांवरती दोष टाकतात. मी खरा आहे, मी चांगला आहे, मी उत्तम आहे, मला नातेसंबंधाची काळजी आहे. परंतु माझ्या आयुष्यात जेवढे लोक आले त्यांनी कधीही नातेसंबंधाची केअर केली नाही आणि म्हणून माझे नातेसंबंध तुटत गेले. म्हणून इतरांनी जरी नातेसंबंधामध्ये व्यत्यय निर्माण आणले, खंडित केले, तरी तणाव मात्र माझ्यात निर्माण होणार. नातेसंबंधामध्ये आपल्याकडून किंवा परक्याकडून झालेल्या नातेसंबंध तुटण्याच्या प्रक्रियेतून तणावाशिवाय दुसरे काहीही उत्पन्न होत नाही. आणि आता इथे मानसशास्त्र आणि विशेष रूपाने बुद्ध तत्वज्ञान ह्या दोन गोष्टी एकत्र येऊन काम करतात. आणि त्या एकत्र येऊन काम करताना त्या मनुष्याला सजेस्ट करतात, मार्ग देतात, उपदेश देतात की तुमच्या आयुष्यात जेवढे म्हणून तुटलेले, सोडून गेलेले, तुमचा त्याग केलेले जेवढे नातेसंबंध तुमच्या आयुष्यात आले होते, आता ते कोणतेही असतील,
रक्तामासाचं एक नातं आणि प्रेम, आदर्य, करुणा, सहवास, मैत्री यातून निर्माण झालेलं दुसरं नातं. आणि या दोन्ही नात्यामध्ये जर आपल्याला आपल्या हातात काहीच लागले नसेल तर मग एकतर स्वतः आत्मचिंतन करावे, डोळे बंद करून शांतपणे या संबंध तुटलेल्या नातेसंबंधात माझी काय भूमिका होती, माझा काय रोल होता. तुटलेल्या नातेसंबंधाच्या प्रती आपण जगाला जरी दोष देत राहिलो तरी स्वतः मनुष्य स्वतःला कधीच खोटे बोलू शकत नाही. जर एखाद्या नातेसंबंध तुटण्यामध्ये होय माझा दोष आहे म्हणून त्याने जर तो दोष स्वीकारला तर त्याचं मन त्याला म्हणेल की होय तुझा दोष होता. जगाला माहीत नाही कोणाचा दोष होता, जगाला माहीत नाही की माझा दोष होता. पण बुद्ध म्हणतात तुला स्वतःला माहीत आहे की हे जे काही अनुचित घडलं त्याला दोष हा माझा आहे. नातेसंबंध तुटण्यामध्ये आपल्या स्वतःचा किती रोल आहे आणि बाह्य लोकांचा किती रोल आहे या दोघांमध्ये नेहमीच आपल्याला अंतर किती आहे ते तपासून पाहिलं पाहिजे. जर माझा दोष आहेच तर मग मी त्या दोषातून मुक्त झालो पाहिजे. आणि म्हणून सारे नातेसंबंध आणि नातेसंबंधातून विभक्त झालेल्या परिस्थितीतून उत्पन्न झालेला तणाव आणि या उत्पन्न झालेल्या तणावावरती मात करण्यासाठी तिथे तुमचा सकारात्मक रोल आहे की नकारात्मक रोल आहे. अप्रोच काय आहे तुमचा, पॉझिटिव्ह अप्रोच आहे का निगेटिव्ह अप्रोच आहे. जर तुम्ही निगेटिव्ह अप्रोच ठेवून नातेसंबंध तोडले देन यू आर गिल्टी इन दॅट सिच्युएशन. परंतु तुमचा त्या नातेसंबंधामध्ये पूर्णतः सकारात्मक अप्रोच होता तरीही ते नाते तुटले तर तुमचा तो पॉझिटिव्ह अप्रोच आहे. समोरच्या व्यक्तीच्या नकारात्मक वर्तनामुळे तुमचे ते नातेसंबंध तुटले. आणि म्हणून ह्या दोन नातेसंबंधामध्ये सतत जवळून त्या नातेसंबंधाकडे पाहताना, अनुभवताना, मग तो आलेला सकारात्मक अनुभव असेल किंवा तो नकारात्मक असेल, पण त्या दोन्ही अनुभवातून तुम्हाला उत्पन्न झालेला प्रचंड मानसिक तणाव, आता त्या तणावातून मुक्त होण्यासाठी तुमचा रोल किती, कोणता, कसा आणि तुमचा तो रोल त्या नातेसंबंधाला टिकविण्यासाठी होता की त्या नातेसंबंधाला तोडण्यापासून, विभक्त करण्यापासून होता. ही दोन भूमिका तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. आपण नेहमीच या दोन गोष्टीतला फरक जाणल्यानंतर आता दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि विशेष रूपाने ती नातेसंबंधामध्ये नातेसंबंध जुळताना किंवा जुळलेल्या नातेसंबंधामध्ये नित्यनेमाने पाहताना अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या परिवारातील, कुटुंबातील अत्यंत जवळीक असलेल्या ज्ञाती, संबंधी, मित्र या साऱ्या नातेसंबंधातून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की तुमच्या आयुष्यात जे लोक येत आहेत, आलेले आहेत, येताना तर आले आणि जेवढ्या गतीने ते आले तेवढ्याच गतीने ते विभक्त झाले. नातेसंबंधातून आलेल्या लोकांच्या सहवासाने आनंद मिळाला आणि विभक्त झालेल्या लोकांच्या त्या विभक्तपणातून नैराश्य, तणाव आणि आत्यंतिक टोकाचे दुःख निर्माण झाले. आता इथे बुद्ध तत्वज्ञान सजग रूपाने आपल्याला विचार करायला सांगते की जेव्हा तुमचे नातेसंबंध बिल्डअप होत आहेत, मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून, सखी म्हणून, दोस्त म्हणून, पती पत्नी म्हणून, कोणतेही नातेसंबंध असतील, ते नातेसंबंध तयार होताना जाणा की तुम्ही तुमचे नातेसंबंध कोणत्या हेतूने एस्टॅब्लिश करीत आहात किंवा त्याच्या उलट तुमच्या आयुष्यात नातेसंबंधाने येणारी व्यक्ती
स्त्री पुरुष, मित्र मैत्रीण, जे कोणी तुमच्या आयुष्यात येण्याचा त्यांचा हेतू काय आहे, कोणाच्या आयुष्यात जाण्याचा तुमचा हेतू काय आहे. दोन्ही हेतू महत्वाचे आहेत. पर्पज, उद्देश, हेतू अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून दोन्ही साईड, केवळ दुसऱ्यांचा हेतू जाणण्यात अर्थ नाही. जे तुमच्या आयुष्यात नातेसंबंध घेऊन येत आहेत, तुमच्या आयुष्यात ते का येत आहेत, तर त्यांचा हेतू जाणणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून, संगाती म्हणून कोणाच्या तरी आयुष्यात तुम्ही नातेसंबंध घेऊन जात आहात, तर ते नातेसंबंध घेऊन जाताना तुमचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे. दोन हेतू आहेत. नातेसंबंधामध्ये केवळ दोनच हेतू एस्टॅब्लिश होऊ शकतात. एक हेतू तो पूर्णतः स्वार्थाने भरलेला आहे. मी तुमच्याशी नातेसंबंध निर्माण करीत आहे, मला तुमच्यापासून काहीतरी हवं आहे, काहीतरी पाहिजे आहे, मला तुमच्याकडून काहीतरी प्राप्त करायचं आहे. काय प्राप्त करायचं आहे? पैसा, धन, संपत्ती, सिंपती, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, प्रमोशन, वस्तू, गिफ्ट, भेट, काहीही असू शकते. तुमच्यासोबत कोणीतरी नातेसंबंध जुळवण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुमच्याकडून त्याला एका विशिष्ट गोष्टीची आवश्यकता आहे म्हणून जर ते नातेसंबंध निर्माण करत असतील, तर एकदा त्या व्यक्तीचा हेतू पूर्ण झाला की ते संबंध संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. कारण त्या संबंधाला, नात्याला निर्माण करताना, जोडतानाच हेतू घेऊन आला तो व्यक्ती. तो पुरुष, ती स्त्री, ती मैत्रीण, तो मित्र, तो ज्ञाती, तो संबंधी, ती नातलग आपल्या आयुष्यामध्ये एका विशिष्ट नातेसंबंधाने येताना काहीतरी प्राप्त करण्याच्या हेतूने तुमच्या इन्व्हॉल्व झाले. इमोशनली, फिजिकली, सोशली, एज्युकेशनली कोणत्या तरी रूपाने एक नातं बिल्डअप झालं आणि ते नातं बिल्डअप होण्याच्या पाठीमागे एक स्वार्थी रूपाचा हेतू होता. आणि एकदा स्वार्थ पूर्ण झाला की दुसऱ्या मिनिटाला ते नाते ब्रेक होते, तुटून जाते, विभक्त होते, छन्न विछिन्न होते. तुम्हाला जर त्याचा हेतू कळलाच नाही, जेव्हा ते नाते तुटते तेव्हा प्रचंड तणाव उत्पन्न होतो आणि मग मनुष्य म्हणते की मी याला ओळखण्यास चुकी केली, ओळखण्यास उशीर झाला. एवढं क्षुल्लक कारण घेऊन तो माझ्यासोबत प्रेमाचे, नात्या गोत्याचे संबंध जुळवेल असे मला कधीच वाटले नाही. मी इमोशनली फुल झालो, मूर्ख झालो. मला त्याने मूर्ख बनविले. त्याचा स्वार्थ साधण्यापुरते माझ्यासोबत नाते, संबंध, रिलेशन तयार केले आणि मी मात्र इमोशनली इन्व्हॉल्व होत गेलो. म्हणजे दोन बाजू आहेत. एक जण स्वार्थी भावना घेऊन आला, नातेसंबंध निर्माण झाले, आणि दुसऱ्याने पूर्णतः निस्वार्थ भावनेने त्या नातेसंबंधामध्ये आपल्या स्वतःला झोकून दिले. एकाची चुकीची भावना, दुसऱ्याची पूर्ण प्रेम, औदार्य आणि पूर्णतः सकारात्मक भावना, आणि या दोघांच्या भावनेतून कोणाच्या तरी एकाचा विजय होतो आणि जो स्वार्थ घेऊन आलेला आहे त्याचाच विजय होतो. क्षणिक आहे ना ते. स्वार्थ पूर्ण झाला, नाते संपले. स्वार्थ पूर्ण झाला, रिलेशन संपले. आणि ज्याला रिलेशन संपवायचे नव्हते त्याने शेवटपर्यंत प्रयत्न केला, परंतु तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीला तुमच्याकडून ज्या गोष्टी हव्या होत्या त्या क्षणिक आणि तात्पुरत्या आणि ज्या पाहिजे तेवढ्याच पाहिजे होत्या, आणि त्याच्यानंतर त्याला ते नाते, ते रिलेशन कंटिन्यू करायचे नाही. आता बुद्ध इथे
आणि मानसशास्त्र या दोन्ही गोष्टीने आपल्याला मजबूत करतात की तुमच्या आयुष्यात अशा प्रकारचा कोणता प्रसंग येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः नातेसंबंधाची निर्मिती होताना जाणा की तुमच्या आयुष्यात येणारा जो कोणी त्याचा हेतू काय आहे, त्याचा हेतू जाणला. आता जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात जात आहात, तुम्ही का जात आहात? काही प्राप्त करायला जात आहात? काही असू शकेल की मला प्रेम कुठेच मिळालं नाही, मला या व्यक्तीच्या नात्यातून प्रेम मिळत आहे, मला प्रेम मिळत आहे म्हणून मी त्या व्यक्तीकडे आकर्षित झालो, मला प्रेम मिळत आहे, मला दया करुणा क्षमाशीलता मिळत आहे, पैसा मिळत आहे, धन मिळत आहे, संपत्ती मिळत आहे, मान सन्मान मिळत आहे, पदप्रतिष्ठा मिळत आहे, एवढ्या मोठ्या अवस्थेला जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळत आहे, म्हणून या व्यक्तीसोबत मी रिलेशन मेंटेन केले पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीचा स्वार्थ आणि आता तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात जाणारा तुमचा व्यक्तिगत स्वार्थ. तुम्ही कोणत्या तरी गोष्टीने प्रेरित झालात, मोहित झालात, आकर्षित झालात आणि त्या आकर्षणाने प्रभावित होऊन रिलेशन निर्माण केले, तर त्या रिलेशनला तो आकर्षण संपेपर्यंत रिलेशन, एकदा तुमचं आकर्षण संपलं की तुम्ही जोडलेले नातं संबंध त्याची तातातूट होण्यात वेळ लागणार नाही. बुद्धाने म्हटलं की जसं दुसऱ्याच्या भावना, दुसऱ्याचा स्वार्थी भावना, दुसऱ्याचा हेतू, दुसऱ्याचा उद्देश तुम्हाला ओळखायचा आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात जाताना तुमच्या स्वतःचा सुद्धा उद्देश तुम्हाला ओळखावा लागेल. कळत न कळत तुमचा हेतू आणि उद्देश पूर्णत्वाला गेलाच नाही आणि तो उद्देश पूर्णत्वाला जाण्याच्या अगोदरच तुमचे रिलेशन ब्रेक झाले, तर त्या रिलेशनचा तुमचा हेतू तो स्वार्थी भावनेचा असेल, प्राप्तीकरणाचा असेल, जर तो पूर्ण झालाच नाही तर तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून सध्याच्या वर्तमान कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात जर कोणी येत असेल तर दोन गोष्टी घेऊन येत आहे. एक तर कोणता तरी स्वार्थ घेऊन येत आहे आणि दुसरा पूर्णतः तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याकरिता येत आहे. कोणीतरी क्षणिक सुखासाठी येत आहे आणि कोणीतरी क्षणिक लाभासाठी येत आहे. आणि या क्षणिक लाभासाठी, स्वार्थासाठी आणि क्षणिक सुखाला पूर्णत्व देण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या तुमच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात आहे. नातेसंबंधातून उत्पन्न होणारा ताण आणि तणाव यावरती विजयी प्राप्त करायचा असेल तर तुमच्या आयुष्यात आलेले सारे नातेसंबंध किती स्वार्थी, किती क्षणिक, किती मर्यादित आहे याचे स्वरूप जाणा, ओळखा. जर स्वार्थाने भरलेले नातेसंबंध प्रारंभीच कळले तर त्याला नातेसंबंधात रूपांतर होण्याच्या अगोदरच नष्ट करा, जिंका आणि आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करा. बुद्ध म्हणतात, जर नातेसंबंध म्हणून तुमच्या आयुष्यात कोणी चांगलं आलंच नाही, घाबरू नका, हराश होऊ नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका, पराजित होऊ नका. जर कोणी भेटलेच नाही तर आयुष्यात एकटे जीवन जगा. एकटे जीवन जगण्याने कोणाचा पराजय होत नाही, कोणी दुःखी होत नाही. आणि म्हणून बुद्धाचा हा अनंत मंगलमैत्रीचा उपदेश तुम्हाला, मला आणि जगाला उपदेश देत राहील की तुमच्या चित्ताला पाहिजे तशी संगत, सोबत, सहवास आणि रिलेशन मिळालेच नाही तर आयुष्यभर एकटे जगण्याचा संकल्प करा, पण स्वार्थाने भरलेल्या कोणत्याही नातेसंबंधामध्ये आपल्या स्वतःला अडकवून घेऊ नका. नक्कीच बुद्ध ब्रॉडकास्ट यूट्यूबच्या सर्व सदस्यांना नातेसंबंधातून उत्पन्न होणारा ताणतणाव याबद्दल एक त्याची पुसटशी कल्पना कळलीच. यानंतर भविष्यामध्ये आपण प्रत्येक रिलेशन, आई आणि मुलगा, आई आणि मुलगी, वडील आणि मुलगा, वडील आणि मुलगी, भाऊ आणि बहीण, बहीण आणि भाऊ, या नातेसंबंधामध्ये कोणकोणत्या प्रकारचे तणाव उत्पन्न होतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती नकारात्मक पद्धतीने कसा काम करतो यावरती आपण नक्कीच काम करूया.
आणि त्या प्रत्येक नातेसंबंधाच्या उत्पन्न झालेल्या तणावातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आगाऊच खबरदार कसे करता येईल, स्वतःला जागृत कसं करता येईल याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती अनुमोदामी. मंगल मैत्री, मंगल मैत्री, मंगल मैत्री.